सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मजेतच असताल हो की नाही. जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला संकटाचा आणि अनेक दुःखाचा सामना करावा लागतो हो की नाही. एवढं मात्र खरं आहे. पण ते कसं असतं दुःख माहिती आहे का, आपल्याला अकस्मित येतं. कोणी आई गेल्याचं, वडील गेल्याचं, नवरा गेल्याचं, भाऊ गेल्याचं, मुलगा गेल्याचं, बहीण गेल्याचं असं असतं ते दुःख. तर ह्या दुःखाचं आपण हे दुःख नंतर कालांतराने विसरून जातो आणि आपल्या जीवनामध्ये आपण आपलं रमून जातो हो की नाही. एवढं मात्र खरे, कारण की चालत आलेलं आहे हे सर्व, है ना. आणि माणसाचं आयुष्य हे देणे काढावंच लागतं. किती प्रिय व्यक्ती असली तरी त्याच्यापासून आपण लांब झाल्यावर आपल्याला राहावंच लागतं हो की नाही. परंतु काही काही लोक असे असतात की मुद्दाम एखाद्या व्यक्तीला लांब करतात, म्हणजे हकणार की काहीतरी कारणावरून भांडण करून हे करून ते करून नाही का असं करतात ते. परंतु नंतर त्या व्यक्तीचीच गरज लागते माणसाला ओके. आणि देव असं करतो, ज्याच्याशी नफरत आहे त्याचीच गरज लागायला लागते. तर आयुष्यामध्ये अशा पुष्कळ घटना आहेत आणि माझ्यासमोर घडलेल्या आहेत, माझ्याबरोबर घडल्या. ज्यांनी माझा तिरस्कार केला, ज्यांनी मला खोटं ठरवलं, ज्यांनी माझ्याशी वाईट वागले, त्यांनाच माझी गरज लागलेली आयुष्यामध्ये. आणि हे घडतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. बघा ना, तुमच्या पण आयुष्यामध्ये घडलं असेल. आणि जिथं जास्त गोड असतं ना तिथं हमेशा किडे पडतात. किडे पडतात म्हणजे आमच्या इथे एक बाई होती, ती म्हणायची नेहमी गोडात किडे पडतात. म्हणून जास्त गोड पण नसावं नातं आणि जास्त कडू पण नसावं, आपलं जसं आहे तसं हो की नाही. म्हणजे जास्त ते हे पण नाही करावं, घुसाघुशी पण नाही करावी. मला हे म्हणायचं की आहे हे असं बाई, ह्याच्याशिवाय मला करमत नाही, त्याच्याशिवाय करमत नाही असं नाही. आणि तुम्ही एखाद्याला जळवण्यासाठी नातं निर्माण करू नका की मी हिला चांगली जळवते बघ, तिची आता कशी मी जळवते तिला बघ, आता कसं दाखवते मी, हे बघ मग आमचं किती छान रिलेशन आहे. आणि मग त्याच तोंडाने तुम्ही घाण बोलता की नाही असं झालं तसं झालं, हिने मला असं केलं, तिने तसं केलं. तर असं नका ना वागू. मग तुम्ही एवढं रिलेशनमध्ये असताना मग तुम्ही ते रिलेशन का टिकवत नाही? हां, टिकवायला पाहिजे ना. मग प्रथम तुम्ही एवढी घुसाघुशीच करू नका, लोकांना दाखवू नका की बघा आम्ही किती चांगले. म्हणजे दोन जणांचे भांडण झाले ना, तर तिसरा त्यात घुसतो आणि तो आपला फायदा करून घेतो, माहिती आहे का. एवढं मात्र नक्की. परंतु नंतर कालांतराने काय होतं माहिती आहे का, ते नातं वाईट होऊन जातं. कारण ते टेम्पररी असतं आणि त्याच्यामध्ये काही खरेपणा नसतो, उगाच आपलं मतलब असतो, काहीतरी स्वार्थ असतं, म्हणून ते नातं आपलं पुढं चालत असतं. एवढं मात्र खरे. तर स्वार्थी नातं कधी टिकत नसतं. नात्यामध्ये त्याग पाहिजे, नाही का. की चला ही व्यक्ती ह्या व्यक्तीने आपल्याला भरपूर त्रास दिला, ह्या व्यक्ती आपल्याशी वाईट वागली. आणि काही काही ना मुद्दाम वाईट वागतात. काय मिळतं त्यांना वाईट वागून? मुद्दामून त्यांच्या डोक्यात इतका किडा असतो ना, की ते मुद्दाम वाईट वागतात. सगळं समजतं त्यांना, वाईट बोलतात, वाईट वागतात. तर त्यांचं हे माइंडमध्ये तसं हे आहे, विचार असतात की नाही मी आता ह्या व्यक्तीला बघा किती खडूससारखं बोलल, किती घाण बोलल. तर बाई बोला ना बाई, तुमचा जन्मसिद्ध हक्क असेल तो बोलायचा, तर तुम्ही बोलू शकता, आहे की नाही. परंतु त्याच तोंडाने परत येऊन बोलू नका की हे असं झालं तसं झालं. मग तुम्ही बोलण्यात काय अर्थ आहे, नाही का. परत तुम्ही येणार आणि तिथं चाटीगिरी करणार, हे मला नाही पटत बाई हो की नाही. एकीकडेच राहावं माणसाने, एकच बाजू धरावी, एक तर खरी नाही तर एक तर खोटी. एक तर ह्या बाजूला राहावं नाही तर एक तर त्या बाजूला राहावं, मधीच नाही. आधी इकडं आधी तिकडं, आधी इकडं आधी तिकडं असं नको. एकच बाजू धरायची, एकच माणूस धरायचा, एकच व्यक्ती धरायची. मग ती खरी असली तर खरी, खोटी असली तर खोटी. असं नाही चाटुगिरी करायची. आता इकडं मतलब गेला मग तिकडंच घुसायचं, तिकडं झालं मग इकडं घासायचं, त्यांचं काहीतरी बोलायचं इकडं तिकडं. हे मला अजिबात पटत नाही. आणि अशा भयंकर नातेवाईक असतात ना, तुमच्याकडे पण असतील असे चाटुगिरी करणारे नातेवाईक, आहे ना, आणि आपली पोळी भाजणारी. तर मी सांगते, अशा नातेवाईकापासून लांब राहा, जे चाटेगिरी करतात ते. त्यांना चाटल्याशिवाय होत नाही.